नमस्कार मंडळी, साजूक तूप या आपल्या अस्सल मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण दुसऱ्या भागाकडे येतोय आणि आपल्याकडे व्यक्तिमत्व आहे सौ राधिका जाधव अनपट, इंदापूरवरून आलेलं व्यक्तिमत्व. आम्हाला पहिल्या भागामध्ये खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून आणि आम्ही पुन्हा तुमचं स्वागत करतोय राधिका ताईंचं. नमस्कार, पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल धन्यवाद. बोला. तर पहिल्या भागामध्ये मंडळी आपण जसं की राधिका यांचा जीवन प्रवास बघितला, ज्याच्यामध्ये त्यांचं पण बालपण बघितलं, लग्न अगदी कमी वयात झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता त्यांना काहीतरी गवसलंय त्यांचं आयुष्याचं, म्हणजे लेखन कला, कविता. आता तिथून पुढं तुमची जी काही जीवन प्रवास आहे, जीवन यात्रा आहे, त्याच्याबद्दल आम्हाला नक्कीच आवडेल. तर कसं सांगताय तुम्ही? नक्कीच पहिल्यापेक्षा आता नक्कीच समाधानकारक आहे आयुष्य. म्हणजे कारभाऱ्यांची पण जी रोकटोक होती, हे नको ते नको ते नको, ते पण आता आटोक्यात आले बऱ्यापैकी ते पण साथ देतात. त्याच्यामुळं जे वादळ होती आयुष्यातली ती बऱ्यापैकी शांत झालेत आणि एक विश्वस्त विश्राम म्हणजे विश्वासार्थ असं आयुष्य चालू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे जगण्यावर म्हणजे पहिलं जे होतं ते आपण जगतोय का नाही ह्याच्यावर विश्वास नव्हता, जिवंत आहोत का नाही ह्याच्यावर विश्वास नव्हता. तसं आता असं नाहीये म्हणजे की तुम्हाला असं म्हणायचंय की हे जे काही आपण पहिल्या भागामध्ये बघितलं त्याच्यानंतर तुमच्या जोडीदारामध्ये वैवाहिक जीवनामध्ये खूप काही बदललं का? हो, बरंच काही बदललं. जसं जे तुम्ही नमूद केलं की त्यांची रोकटोक आता पूर्ण बंद आहे. पूर्ण नाही, कारण जसं बायकामध्ये जे घातलंय, बाईने जन्मल्यापासून हे बंधनं पाळली पाहिजेत, ते बंधनं पाळली पाहिजेत, बाईने हे नाही करायचं ते नाही करायचं. तसंच पुरुषांमध्ये पण काही आहे जे जन्मजातच टाकलं जातं. म्हणजे ते खूप बाईच्या पुढं ना करणं, म्हणजे त्याला आपण चांगली सहज म्हणतो तो काय बैल भाडे कशाला बाईचं ऐकतो. म्हणजे आपल्या समाजाने पुरुषाला पण कदाचित बायकांनी इतकीच बंधनं घातलीत, पण ती बंधनं थोडी सैल आहेत पुरुषांसाठी सैल आहेत आणि ते स्त्रियांच्या तुलनेत सैल आहेत. आणि दुसरी गोष्ट, तो त्या बंधनात राहूनही त्याचं स्वतःचं विश्व निर्माण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याच विश्वात दुसऱ्याला बंदिस्त करू शकतो. म्हणजे पुरुष जरी बंदिस्त असला तरी तो बाईला बी तेवढाच बंदिस्त ठेवतो त्याच्या विश्वात. तो बंधनात असून एक विश्व निर्माण करतो आणि त्याच्या विश्वामध्ये कोणाला तरी अजून बंदिस्त करण्याची क्षमता पुरुषामध्ये आहे. कारण इतकं मला वाटतं स्वातंत्र्य कुठल्याच जीवाला नाही दिलं समाजाने. समाज तरी कोण असतो, आपण सगळे 4 जण मिळूनच असतो. पण त्याला ना कदाचित दुसऱ्याच्या सुखाचा त्रास होतो, म्हणून तो कदाचित त्या माणसावर तो बिंबवतो की नाही का, ही गोष्ट करणं चुकीचंय, बायकोला फिरायला नेणं चुकीचंय, बायकोचा हातात हात घेऊन फिरणं चुकीचंय, बायकोच्या खांद्यावर हात टाकणं चुकीचंय, तिचं ऐकणं चुकीचंय. म्हणजे ह्या गोष्टींना पुरुषच पुरुषाच्या डोक्यात बिंबवतो आणि कदाचित त्या गोष्टी इतक्या खोल जातात की त्या तुमच्यातून काढणं पण कधी कधी अशक्य होतं. त्याच्यामुळं कधी 100% तुम्ही त्या गोष्टीतून ज्या रुजलेत तुमच्या त्यातून नाही बाहेर निघत. म्हणजे ती बाई असो किंवा पुरुष असो, कुणी का असं ना. आता बऱ्याचशा गोष्टी मी जरी आज लिहिते बोलते, आता व्यक्त होते, पहिली व्यक्त होत नव्हती किंवा लिहिलेलं फाडून टाकत होती, आज ठेवते. पण काही बंधनाच्या बेड्यांची वणं माझ्यात अजूनही आहेतच की, पाळमुळं आहेत नाहीत ते तुटत. कदाचित ते जन्माच्या आधीपासूनच पुरुषातही रुजलेले असतात आणि बाईत पण रुजलेले असतात. त्याच्यामुळं ही दोघं किती जरी म्हणली ना तरी राहतच ते थोडं तरी. सगळं मला नाही वाटत की मुक्त कधीच कोण होतं. बरोबर, मला वाटतं मुक्त आहेत ना, जो माणूस अध्यात्मात जातो तो जरा जास्त मुक्त होतो, कारण तो शरीराच्या पलीकडे जातो. कारण तिथं मग स्त्री पण नसते आणि पुरुष पण नसतो. तुम्हाला अद्वैत म्हणायचं नाही, आध्यात्मी म्हणाल, कारण अध्यात्म म्हणजे आपण जे ग्रंथ म्हणतो किंवा देव म्हणतो किंवा एक समाजाने एक पाप पुण्याची काही बंधन, लक्ष्मण रेषा म्हणलं तर काय हरकत नाही.
हम्म. आणि पण एक आहे की त्या पुराणाला आपण नेमात बांधून बंदिस्त केले, ते थोडे नेम सेल केले आणि जनरल नॉलेज जगण्याचं म्हणून जर त्या पुराणाला तुम्ही हाताळलं हम्म. तर ते अध्यात्म खूप जिवंत आणि सुकर तुम्ही आहे. लिहितात अध्यात्मावरती? नाही, कविताही करते, पण वाचन माझं जास्त आहे. पण मला वाटतं जास्त जनरल नॉलेज जितकं मला आध्यात्मिक ग्रंथात मिळालं ना, नाही, माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही आध्यात्मिक काव्य वाचन आहे करता माझं. का? नाही, हा, वाचन बरोबर. काव्य करते. अभंग हा, किंवा अभंग. भारुड असं काही केलंय का? हा, अभंग लिहिते. म्हणजे आता माझं स्वतःच आता 1-2-3 वर्ष झालं स्वतःला नेम बांधून दिलाय मी, की ज्यावेळेस तुकाराम महाराजांचे जे आपले पालखी प्रस्थान होतं आळंदीतून देहूतून, त्यावेळेस माझं तिथून वारीवर एक रचना सुरू होते, की सुरू झाल्यापासून एकादशी पर्यंत कंटिन्यू 18-19 दिवस ते अभंग पर रचना होतातच होतात, करते तुम्ही मी. स्वतः स्वरचित, हा, करते. स्वलिखित. हा, त्याच्यामुळं म्हणजे मला असं वाटतं काय आहे, म्हणजे जेवढं अध्यात्म आपल्याला शिकवतं, जेवढं संत शिकवतात ना, तेवढं कुणीच नाही शिकवत. पण कधी असं होतं की आपण नाही का शिवायचं नाही त्याला, हे तेवढं नेम पाळा, मग त्याच्यावर सावली नको पडायला, त्या बाईनी नाही हात लावायचा, बाईनी नाही वाचायचं. मग ह्या नेमात बांधून जे राहतायत ना ग्रंथ, ते मला वाटतं खऱ्या ज्ञानापासून माणूस वंचित राहतो. मग तेवढ्यासाठी स्त्री पुरुष ह्या दोघांनी पण समतोल प्रमाणात अध्यात्माची पण साथ जर म्हणजे त्या संपर्कात राहिली. परिस्थिती तशी नाही. आहे का? नाही, तसं नाहीये. मी जरा जास्त आहे, कारभारी नाही, फक्त हात जोडण्यापुरतेच आहेत कारभारी. त्याच्यामुळं तो समतोल नाही, अध्यात्माचा समतोल नाही आमच्या तसा कुठल्याच गोष्टीचा नाही. पण तरी पण आहे, एक तिखट एक गोड एक अशा दाखली आहे. तुम्हाला असा मोठा बदल कुठला दिसला कारभाऱ्यांमध्ये तुमच्या, की त्यांनी जी तुमची प्रगल्भता, म्हणजे एका रात्रीत तुम्ही 12 गाणी लिहिलीत ना, तर तेव्हा जे त्यांनी पाहिलं आणि त्यांची खात्री पटली की अरे खरंच लिहिती, काही कोणाचं कॉपी नाही करत, उचलत नाही, ही हिची रचना आहे, हा विश्वास त्यांना निर्माण झाल्यानंतर त्यांच्यात दिसलेले किमान 2 बदल सांगा तुमच्याबद्दल. नाही, त्यावेळेसच बदल झाला असं नाही म्हणता येणार, पण हळूहळू झाले. कारण कसं असतं, समोर जरी दिसलं तरी ते पचवणं जास्त अवघड असतं. मला असं वाटतं किती जरी म्हणलं ना तर ते पचवायला थोडं जडच जातं. आणि त्यातली त्यात पुरुषांना मला वाटतं बाईचं मोठं होणं पचत नाही. कदाचित तो पुरुष अहंकार पण त्याला आडवा येतो. की दुसरी गोष्ट एक राहती पुरुषांना, की जर नाही का हिच्या कलेनुसार ह्याला वाहू दिलं तर आपल्या हातात राहतंय की आणखी काय गालबोट लागतोय, ह्या गोष्टींना पण पुरुष जास्त विचार करतात ह्या गोष्टीचा पण. मग त्या अनुषंगाने पण असेल किंवा कसं असेल नाही मला सांगता येणार. पण मला नाही वाटत की म्हणजे बदल झाला, पण हळूहळू झाला. नाही, ठीक आहे ना, त्या गोष्टीला वेळ लागला, पण बदल झाला हे मात्र निश्चित. एक विश्वासार्हता निर्माण झाली. म्हणजे हे जे होतं ना रोखोक, की कुठं जायच्या वेळेस की नाही जायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, कुठं मिसळायचं नाही, बोलायचं नाही, लिहायचं नाही, ह्याच अमुक गोष्टीवर लिहायचं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मग प्रेमावर लिहिणं म्हणजे बिघडकपणाचं लक्षण, म्हणजे बिघडलं जाण्याचं लक्षण. बिघडलं जाण्याचं लक्षण म्हणजे नाही का, म्हणजे कुठेतरी अफेअर आहे म्हणा, कुठेतरी प्रेमात पडलंय म्हणून ते लिहितंय, असं होतं. म्हणजे लोकांना असं वाटतं ना सहज, की नाही का प्रेमावर लिहिलं की याला ब्रेकअप झालं का काहीच, असं सहज म्हणजे संकुचित वृत्तीतून त्या प्रेमाकडे बघण्याची दृष्टी होती त्यांची. तेच की, पण ती विस्तारली का नंतर? माझा प्रश्न काय आहे, तुम्ही जे आधी लिहित होता, तुमचं लिखाण तर चालू होतं, पण त्या लिखाणाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलला का? बदलला. कारण आता म्हणजे ते स्वतः पण जास्त माणसात मिसळतात, दुसरी गोष्ट ते माणसात मिसळण्यासाठी ते मला पण आग्रह करतात. पण ते आता होतंय, म्हणजे वयाच्या कुठल्या वर्षी? संसारातले 30 वर्ष तर गेलेच. पण तो बदल त्यांना दिसला कधी, की एका रात्रीत ही व्यक्ती 12 गाणी लिहू शकते, हा बदल त्यांना दिसला? त्याच्यानंतर एवढा काळ लोटला की आता ते तुम्हाला सामाजिक थोडीशी बंधनं सैल करतायत असं ते दिसतंय. कसं होतं, प्रत्येक जण अनुभवातून शिकतो. जोपर्यंत तुम्ही अनुभवातून जात नाही. दुसरी गोष्ट की कारभारी जास्त नव्हते मिसळ जास्त, म्हणजे काम एक आमचं गॅरेज आहे तर गॅरेज एवढंच होतं.
आता थोडस फ्रेंड सर्कल पण वाढलंय ह्यांचं, म्हणजे योगा आहे, त्या योगामुळं पण योगाच्या रामदेवाचा योगा क्लास आहे त्यात जॉईन झाले, तिथं मित्र परिवार झाला. मला वाटतं माणसं ज्यावेळेस माणसात जास्त मिसळायला लागतात त्यावेळेस त्या मनाचं बी विस्तारीकरण होतं, आणि मग ते विस्तारीकरण थोडस तुम्हाला ढील देतं, म्हणजे ते स्वतःच्या बी जगण्याला ते परत ढील प्रश्न तोच आहे नाही की थांबा ना. जेव्हा तुमचे मिस्टर हा. सामाजिक दृष्ट्या ते मित्रांबरोबर त्या सर्कलमध्ये बसणं उठणं वाढलं म्हणून बंधनं सैल झाली, का तुम्ही चांगलं नाही. लिहिताय हे कळालं म्हणून बंधनं सैल थांबा ना. आणि ज्यावेळेस माणूस स्वतःच्या बंधनातून थोडासा सैल होतो ना, झाली? त्यावेळेस तो स्वतःवरच प्रेम करायला लागतो. आणि ज्यावेळेस माणूस स्वतःवर प्रेम करतो ना, त्यावेळेस त्याला दुसऱ्यांच्या भावनांची किंमत कळते. करेक्ट. आणि मग हे त्यांचं स्वतःच्या प्रेमात पडणं, माझ्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उभं राहणं, हे त्यामागचं पण तेवढं कारण आहे. आणि त्याच्यामुळे त्या म्हणता येईल की ते सुधारणं माझ्यासाठी हेच खूप मोठं आहे की जे माणसं फक्त यंत्रवत होती ती निदान मानव झाली आणि ते स्वतःच्या प्रेमात पडली. छान. आणि जो माणूस स्वतः प्रेम करतो तो सगळ्या कुटुंबाला न्याय देतो. छान. एवढं साधं सोपं. म्हणजे आज जे तुम्ही पॉडकास्टला आला त्याबद्दल त्यांना काही प्रॉब्लेम नाही नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. आणि नाही दिलं म्हणजे त्यांनी जे सहज हसत परवानगी दिली असं काही नाही. पहिले जे होतं की नाही का म्हणजे बायकांनी दुसऱ्या पुरुषाशी बोलणं चांगलं समजलं नव्हतं जात, किंवा आतापर्यंत आपल्या समाजात असं झालं की जर पाहुणे जरी पुरुष लोक आली ना तरी आपल्याकडे पुरुषांनीच पाणी द्यायची पद्धत होती, बायका कधी तांब्या घेऊन जात नव्हत्या पुढं. खरं. हा, मग ती जी गोष्ट रुजली आत त्यातून थोडं बाहेर पडायला वेळ लागणारच आहे. त्याच्यामुळं म्हणजे माझं असं नाही की एका रात्री सगळ्यांनीच देव हवं, अजिबात अपेक्षा नाही. फक्त प्रत्येक माणसाने माणसाला माणूस म्हणूनच बघावं. बरोबर. जशा तुमच्या भावना आहेत तशा समोरचे जे आहेत. जसं तुम्ही 100% दुसऱ्याच्या माणसाच्या मनासारखं वागू शकत नाही, तसं दुसऱ्यांनी माझ्याच मनासारखं वागावं असा हट्ट कुणीच करू नये. बरोबर. म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापल्या पेसमध्ये राहावं. राधिका मला सांगा, कविता तुमच्यासाठी काय? श्वास. मग तुमचा जेव्हा पहिला कविता संग्रह प्रकाशित होत होता तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या तुमचा श्वास प्रकाशित होत असताना? भरपूर आल्या. मला वाटतं मी इतके पापड बेललेत ना ह्याला की म्हणजे मी पेपर वाचायचे, पेपर मधले जाहिराती बघायचे. मेन जाहिराती कुठल्या चित्रपट सृष्टीतल्या बघा, कुठं असतात, कुठं लेखक, म्हणजे लेखक पाहिजे ही कधी आलीच नाही मनात त्यात. फक्त ती कॅमेरामन पाहिजे, कुठं निर्देशक पाहिजे, असं तसं काहीतरी असायचं वेगळंच. तरी पण त्या लोकांना मी फोन करायचे की मी लिहिते आणि तुम्हाला पाहिजे का. तर मग असं बरंच झालं की लावणीसाठी मागण्या झाल्या, मग त्याला परत ते रजिस्ट्रेशनचा घोळ, परत मग ते राहून गेलं. आणि कधी कोणी तुमचं साहित्य मागवून घेतलं, वापरलं, असं झालंय का? नाही, एकदा माणसाने का घेतलेलं, 2-3 गाणी घेतली, पैसे पण घेतले मी करतो म्हणून, आणि गायबच झाला. आणि मग असं होतं ना की घरातला माणूस जर आपल्या बरोबर नसेल तर मग अशा फसवणुकीच्या प्रकार बरेच होतात. मग त्यांना मग असं म्हणजे जर समजा मला बोलवलंच त्यांनी घेऊन तर मी एकटी नाही ना जाऊ शकत. बरोबर. मग त्यासाठी सुद्धा बरंच हे करावं लागलं, म्हणजे बऱ्याच गोष्टी सोडाव्याच लागल्या त्या, कारण घरात मान्य नाही तर आपण बाहेर कुठे हे करणार ना. मग त्याच्यामुळे ते तर अडचणी आल्या. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस एखादी एक जरी ओळ उतरवली तरी ती तुम्हाला खुणवत राहते नाही का. कुठली कविता ज्यावेळेस पानावर येते ना त्यावेळेस तिला पण जिवंत व्हायचं असतं. हो. आणि मग तिला ते जिवंत आपण करू शकत नाही, म्हणून ते आई म्हणून जे एक वेदना असते ना ती कायम खुणवत होती. म्हणजे दुःख तर मला होतच होतं. तर मग ते लिहून उपयोग काय. बरोबर ना. जिवंत तुम्हाला ठेवायचं म्हणजे करायचं होतं, ती जिवंतच नाही झाली जर त्याचा उपयोगच काय ना, लिहून तरी उपयोग काय. तेवढ्यासाठी भरपूरही केलं, पण बऱ्याच काळ वाट बघावं लागला त्याला. वाटतं लिहायला सुरुवात केल्यानंतर चांगली 15-16 वर्ष त्याला वाट बघावं लागली. अजूनपर्यंत तुमचं असं
भरीव मोठं असं चित्रपट सृष्टीमध्ये काही योगदान झालेलं नाहीये. नाही नाही आणि नाही. ह्या माध्यमातून जर दखल घेतली गेली, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तयार आहात. तयार आहे. मग तुम्ही स्वतः पैसे खर्च करून काही पुस्तकं प्रकाशित केली का? केलीत. ही 5 पुस्तकं आहेत माझे. तर 2 कविता संग्रह, 2 लेख संग्रह, म्हणजे 1 लेख संग्रह आणि 2 चारोळे संग्रह. त्यात एक हिंदी आहे, दिल से दिल तक, ते हिंदीत आहे आणि बाकीचे ते मराठीत आहेत. आणि स्वर्गंध मातीचा म्हणून आहे कविता संग्रह, त्यात निम्मा हिंदी विभाग आहे, निम्मा मराठी. आणि त्यात मग पूर्ण म्हणजे पोवाडे पण काही लिहिलेत, काही भक्तिगीते आहेत, काही लावणी आहेत, काही म्हणजे सगळ्या प्रकारचे जेवढे आपल्या मातीत जे हे होतं, अभंग आहेत, जे जे प्रकार लेखनात उतरवतील तेवढे उतरत राहते मी. ते कार्य म्हणजे आजही असे- चालू आहे तुमचं? हा आजही कार्य चालू आहे? हा आजही लिहिते मी. सृजन रोज नवीन नवीन करताय, ते लिहिताय, संग्रहित करताय तुम्ही, स्वतः ते डॉक्युमेंटेशन करताय, हा हे महत्वाचं. मग मला सांगा की हे सगळं तुम्ही लिहिता, तर मग कविता लिहिण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला काय? वेळ कुठलीच नाही. बऱ्याचशा कविता तर म्हणजे असं होऊन जातं नाही का, तुम्ही काम करताय कधी कधी तर अशी उदाहरण. म्हणजे तव्यात चपाती टाकलेली असते आणि अचानक सुचतं, आणि मग ते सुचलं की लिहिलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते डिलीट होते. चपाती करपत नाही का? नाही, मग तसं होतं की मी त्या खोलीत लिहायला जाते, इकडे दूर निघल्याच कळतं तिकडे गॅस चाललंय. म्हणजे असं पण बऱ्याचदा झालंय. म्हणजे असं होत नाही, ती टाइम वेळ बघून काय नसतं, कारण माणसाचं विचारचक्र कधी थांबत नाही. विचारचक्रात ज्या ज्या गुंतत जातो आपण, जे कानावर पडतं ते अचानक आपल्याला पण माहित नसते की आपल्या मनात काय येणार आहे, आणि ते जे येणार आहे ते कुठली भावना घेऊन, म्हणजे उत्स्फूर्त आहे का ते? हा उत्स्फूर्त आहे. आणि मग ते त्यावेळेस लिहावं असं तुम्ही त्या मताचे आहात? हो. जर ते नाही लिहिलं तर म्हणजे प्रत्येकानेच लिहावं. जे सुचतंय, जे वाटतंय ते लिहा. ते सगळं तुम्हीच जगलं पाहिजे, तुमच्याच आयुष्यात घडलं पाहिजे, तुमचंच ब्रेकअप झालं पाहिजे, ह्याची काही घेणं नाही. कधी कधी तर त्या चिमण्यांची भांडणं लागली तर ब्रेकअपवरली गाणी सुचते ती. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही केलंय हे, म्हणजे एखादा प्रसंग तुमच्या समोर दृश्य स्वरूपामध्ये एक चिमणा एक चिमणी आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी चाललंय, ते तो आपल्या अंगणात आहे, त्यांना आपण का बोलवलं नाही, त्यांचं ते आलेले आहेत, तरी तुम्हाला सुचलं? म्हणजे असं सुचत जातं. एकदा तर म्हणजे असं होऊन सांगा ना मला एखादा इंटरेस्टिंग किस्सा सांगा. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे अवधूत गुप्तेशी एका पॉडकास्ट म्हणजे कार्यक्रमात भेट झाली, त्यावेळेस त्यांना एक आवडलं नाही का गाणं, आणि मग ते म्हणले की मला द्या ही करून काय रजिस्ट्रेशन करून. मग ते काय होईच ना हे म्हणजे बरीच चौकशी केली तरी झालंच नाही. मग त्यावेळेस एक असंच भांडी घासत होती आणि असं आलं, हे सगळं समोर आहे, म्हणजे त्यांच्या पीएचे नंबर माझ्याकडे होते, त्यांच्या ऑफिसला मी जाऊन आलते, सगळं झालं, पण ते कामच नाही झालं माझं. मग असं आलं, प्रारब्धादी नाही परी प्रारब्ध न मी पाहिले, प्रारब्धाचे ओझे निमूट डोक्यावर मी वाहिले, प्रारब्धा आधी न मी परी प्रारब्ध न पाहिले, प्रारब्धाचे ओझे निमूट मी डोक्यावरी वाहिले, भोग येती भोग जाती परी भोगास मी ना भोगले, जे दिले त्याने मला ते निमुट मी साहिले, ना ठावे नेत्रात तेल किती, ना ठावे नेत्रात तेल किती, कुठल्या शनी विजयला ज्योती, तरी अमर्थवाचे भ्रम मी माझ्याच पाठीवरी वाहिले, प्रारब्धाधीन मी परी प्रारब्ध न मी पाहिले, प्रारब्धाधीन मी परी प्रारब्ध न मी पाहिले. वा, हे तुम्ही भांडी घासताना सुचलेलं आहे. वा, जबरदस्त. म्हणजे कुठलंच नाही असं टायमिंग नाही, ज्याला सुचायचं म्हणजे असं होतं की म्हणजे तुम्ही दिलेत, विषय दिला आणि झालं सुरू. आता मी आता ई बुक 4 वेळे संग्रह केला, मग त्यावेळेस म्हणजे मेसेज असेच सुचलेल्या 4 वेळा होत्या माझ्या, ते मग ती करावं असं वाटलं मला. मग म्हटलं आता ई बुक करावं, कारण हार्ड कॉपी तर आता कुणी पुस्तकं घेत नाही वाचत नाही. मग माझे पहिल्याच पुस्तकांच्या कॉपी घरात तशाच आहेत, ते विकल्यापासून राहिल्या. मग म्हटलं आपण ई बुक करूयात, मग ऑनलाईन म्हणजे गेलं तर गेलं असं. तर मग त्यावेळेस हे केलं, रवी म्हणून आहे ई बुक करतो तो, आणि मग तो म्हटला की ताई
त्याला ना ती नाही का, मी मला गेल्या पॉडकास्ट मध्ये बोलली की मी असंख्य मुर्दे जिवंत फिरताना पाहिले बाईच्या रूपात. त्याला ती लाईनच एवढी आवडली ना की मग त्याने ते माग लागला की नाही आपण ताई फक्त बाईच्या ह्याच्यावर करूयात कविता, म्हणजे चारूया. मग फक्त तो एकच विषय घेऊन तो म्हणला करा. मग आता त्यांनी तो विषय सुचवल्यानंतर मग ते माझं सुरू झालं लिहिते. हा, आणि मी लिहिते त्याला. मी अशाच म्हणजे लिहायला सुरुवात केली, मी अशाच दिल्या 100 तरी दिल्या असतील लिहिल्या. म्हणजे त्याला असं वाटत होतं की लिहिणारा नाही का असा शांत बसल, विचार करल, मग ते लिहिला. ह्या 60च चावळ्या त्यात निवडायच्या होत्या. ह्या निदान 6 महिने तर खातील असं त्यांनी स्वतः त्याच्या डोक्यात की 6 महिने तर खातील नाही का. आता मी बोललोय म्हणलं ना, मी त्याला एका दिवसात 100 पाठवून दिल्या. तो निस्ता बघायचा, पुढं सारायचा, गप बसायचा, निस्ता बघायचा. म्हणलं तुझ्या डोक्यात काय ते मला फक्त सांग. तर मग तो म्हणे की असं कसं शक्य आहे. म्हणलं जोपर्यंत जो विषय समोरच्यानी मला दिलाय आणि त्याच्या समाधानापर्यंत मी लिहित नाही. तुम्हाला कधी हे सगळी घटना कधी झाली? म्हणजे आता 1-2 महिने झाले माझी ई बुक. त्याला काय वाटलं, AI ओढून घेतलं का काय, असं वाटलं का? नाही म्हणजे त्याला असं वाटत होतं की म्हणजे लिहिण्याची प्रक्रिया इतकी फास्ट असूच शकत नाही. हो, पण याच्या आधी तुम्ही एका रात्रीत 12 गाणी लिहिली होतीच. हा, लिहिली, पण त्याला म्हणजे असं वाटत नव्हतं की असं कोणी लिहितं, हे असं कसं शक्य आहे. मग मी त्याला म्हणलं माझी भूकच तशी आहे. जोपर्यंत जे समोरच्यानी जो मला विषय दिलाय त्या विषयाची तृप्तता होत नाही तोपर्यंत मी लिहित राहते. छान. मग हे जे सगळं करताय ह्या मागे तुम्हाला प्रेरणा म्हणजे हे सेल्फ मोटिवेशन आहे, स्वतःचीच प्रेरणा आहे तुम्हाला, बरोबर ना? हा, की दुसरीकडून काही आहे? नाही, लिहायला सुरुवात मी माझ्या म्हणजे स्वतःच केली. मला स्वतःला व्यक्त व्हायला, दुसरी गोष्ट समाजाशी रूबरू व्हायला की बाई म्हणजे नाही का, दुसरी म्हणजे सगळ्या आधी बाई अक्कल नसती, ही गोष्ट मला खोडायची. बाईच्या जाती अक्कलच नसती. अजून दुसरी गोष्ट किती उंबऱ्याच्या आतच ठीक आहे काय असं चुलमूल एवढंच तिने अक्कल लावणी असंच हे जे चाललंय ते तसं मला वाटतं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मुडीत काढायच्यात मला तर. बर, आता तुम्ही असंख्य कविता लिहिल्या आजपर्यंत, पण अशी कोणती कविता ज्याला वन्स मोर मिळाला? तो मजेशीर किस्सा आहे, सांगा ना आम्हाला. म्हणजे एक कवी संमेलन होतं आणि त्या कवी संमेलनात मी ती अशीच सादर केली. म्हणजे नाही का, कुठला तो विषयच नसतो, म्हणजे घेत नाहीत लोक, पण मी केली. म्हणजे मदिरा 70 बनवायचं. मदिरा. आलो पिण्यासाठी पीत मी राहिलो. आलो पिण्यासाठी पीत मी राहिलो. मध्ये रे तुझ्या प्रेमात अखंड नाहत राहिलो. मध्ये रे तुझ्या प्रेमात अखंड नाहत राहिलो. ना मला कधीही विसर पडतो तुझा. ना मला कधीही विसर पडतो तुझा. दिवसाच्या पहिल्या किरणाबरोबर तुला परश होतो माझा. तुझ्याशी नाते जोडून ना राहिलो मी कोणाचा. तुझ्याशी नाते जोडून ना राहिलो मी कोणाचा. तुझ्या संगतीने ना माझा ना माझ्या माणसाचा. तुझ्या उघड्या डोळ्यातून तुझ्या उघड्या नजरेतून समाजाचे रूप मी पाहतो. तुझ्या उघड्या नजरेतून समाजाचे रूप मी पाहतो. स्वतःच फाटलेला समाज माझे उघडे शरीर निहाळतो. मनाच्या निर्मळतेला खोटे आवरण कशाला. मनाच्या निर्मळतेला खोटे आवरण कशाला. स्वतःच्या खरेपणाला खोटी सत्व परीक्षा कशाला. पाहवत नाही मजला माणसाचे ते दानवपण. पाहवत नाही मजला माणसाचे दानवपण. म्हणूनच मदिरे तुझ्यात गेलो मी बुडून. सत्याची कास धरण्या तुझ्या नशेची गरज भासते. सत्याची कास धरण्या तुझ्या नशेची गरज भासते.
खरंच बोलतो मी, माझ्या बोलण्यावर जग मात्र हसते. तू कधीही सोबत सोडू नकोस माझी, तू कधीही सोबत सोडू नकोस माझी, अमर होऊ दे दारू दारुड्याची जोडी, दारू दारुड्याची जोडी. छान. वन्स मोर घेणाऱ्याला चव माहित असेल, त्याच्यामुळे ते आलं असेल. नाही असंच म्हणजे दारुड्याला आत गेल्यानंतर अख्ख्या ब्रह्मांडाचं ज्ञान होतं, तसं ते बघून बघून आलेली कविता आहे. मला सांगा की आज सोशल मीडियामुळे लेखकांना फायदा झाला की नुकसान झालं? सोशल मीडिया म्हणजे फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, युट्यूब आलं, हे सगळे समाज माध्यम आहेत ज्याला सोशल मीडिया असं म्हणतात. लेखकांना काय झालं, फायदा की तोटा? तसा फायदा पण झाला आणि तसा तोटा पण झाला. फायदा ह्याचा की बऱ्याचशा गोष्टी आरशासारख्या स्पष्ट दिसतात, ज्याच्यावर तुम्ही लिहू शकता डायरेक्ट. म्हणजे आता पहिलं एवढं माध्यम नव्हती, म्हणजे टीव्हीचे म्हणा, म्हणजे असले तरी काही सगळीकडे सगळे काही कॅमेरे पोचत नव्हते. आता जो तो मोबाईल घेऊन फिरतोय, त्याच्यामुळं जो ज्या त्या गोष्टी घरपोच होतात क्षणाक्षणाला, त्याच्यामुळं तुम्ही सत्यावर लिहू शकता, जे चाललंय अराजकता त्याच्यावर लिहू शकता, हे पण आहे. आणि दुसरी गोष्ट की पण लोक आता ते फक्त कॅच करण्यातच गुंग आहेत. म्हणजे कुठं काही झालं तरी ते फक्त त्यांना शूटिंग करायचे आणि माणूस पण संपत चालले ह्याच्यामुळं, म्हणजे सोशल मीडियामुळे. हा. नाही, पण लेखकांना फायदा की तोटा? नाही, लेखकांना फायदा बी म्हणजे फायदा व्यासपीठ मिळालं असं नाही का वाटत तुम्हाला? जेव्हा समाज माध्यम आलं, फेसबुक आलं, तुम्ही फेसबुकवरती स्वतःचं पेज उलट नाही, ती एक पेज तुम्ही काढता आणि ठराविक लोकांपर्यंतच पोहोचता. कोण म्हटलं? आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो, लाखो फॉलोअर्स त्याला निर्माण होतात. तुमची प्रतिभा म्हणजे हे बघा कसं आहे, तुम्ही पेपरात दिलं तर ते प्रिंट मीडिया आहे, आजचा पेपर उद्याची रद्दी. पण सोशल मीडियावरती तुम्ही 1 वर्षापूर्वी टाकलेल्या पोस्टला आजही लाईक येतात, व्ह्यूज येतात, कमेंट येतात, लोक आजही तुम्हाला फॉलो करतात. नाही फॉलो करतात तरी पण बरी, म्हणजे त्याच्यामुळं कवी संमेलन बुडीत पडली. हे सांग. कवी संमेलन नाही येत, मग प्रिंट मीडिया तो पण गायब झाला, पुस्तकं वाचण्याचं कमी झालं. त्याच्यामुळं म्हणजे असं होतंय ना की जे तुम्ही 10 शब्द लिहिणार होता ते 2 शब्दात आटोक्यात घ्यावं लागतंय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्तारपूर्ण होऊ शकतात, पण ती फक्त तुमच्या काही मिनिटांची बंधन आल्यामुळं किंवा ठराविकच गोष्टींना माणसं सपोर्ट करतात, ठराविक गोष्टींना लगे बॅन करून रिकामे होतात, त्यांना नको असलेल्या गोष्टींना. तसं हे पहिलं जे होतं, जे मुक्त व्यासपीठ होतं, ते बंद झालं. जे कवी संमेलनाच्या स्वरूपात तुम्हाला मिळत होतं, जिथं समविचारी लोक एकत्र येत होती आणि सगळ्यांची मतं ऐकली पण जात होती. ते असं नव्हतं की चला ते आवडत नाही म्हणजे एक बटन म्हणजे पुढं सारलं की झालं, विषय संपला, स्क्रोल केलं की संपलं. प्रत्येकाला बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळत होती सगळ्यांच्या समोर. आता कसं होतं, या मीडियामुळं जे लोकांना आवडतंय ते बोलावं लागते, तेच लिहावं लागते. असं होतं, ते पित्त म्हणतात ना, ते तसं काम झाले. मग आता हे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या काळामध्ये लेखकाची भूमिका बदलली का, बदलणार आहे का? नाही बदलणार, कारण जी लिहितात हृदयापासून काही, आता हे AIचं कुणी पोट भरण्यासाठी त्या गोष्टीचा उपाय करू शकतो. जो खरा लेखक आहे ना, जो खरा लेखणीचा साधक आहे ना, तो कधीच त्या गोष्टीच्या वाटेने नाही जाणार. कारण जे हृदयातून येतं ते नेटवर्क, म्हणजे नेटमधून नाही भेटू शकत ना तुम्हाला, त्या फिलिंग नाही भेटू शकत, किंवा ते यंत्रणा ते फील नाही देऊ शकत. नाही, आता जर तुमच्या समोर एका माणसानं कविता केली आणि तुम्हाला वाचायला दिली, आणि दुसरी त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून काढून दिली, तर तुम्ही त्याला भेद म्हणजे ओळखू शकता का की ही अस्सल आहे आणि ही म्हणजे कृत्रिम आहे? कारण जे नैसर्गिक बुद्धिमत्तेतून येतं आणि एक कृत्रिम बुद्धिमत्तेतून आलंय, जे माणसाने केलं, जो तो जगला, ज्याने ते सोसलं, ज्याने ते भोगलं, ते एक कविता तुमच्या समोर आहे, आणि एक त्या मशीन कडून आलेली आहे. ह्या 2 कविता तुम्ही वाचल्या तर तुम्ही ह्या दोघांमध्ये फरक करू शकता. कारण प्रत्येकाच्या भावनेत ते फरक असणार आहे. ते
हे जे येणारे लेखक जो लिहिली तो पूर्ण त्यात थडाकून सलाकून म्हणजे झालेला असेल, तो प्रत्येक वेदना त्यांनी कशी पचवली तो त्याचा ओलावा असेल. हो. आणि ह्याच्याकडे असतील ते शब्द असतील ते खूप सुंदर सुरेख पण असतील, पण त्या सुरेखपणात तो ओलावा नसेल, अस्सलपणा. हा है ना? हा तेच की जे भिडतं ना आत जाऊन ते भिडणं नसेल. कविता ह्या मनातून उसळली आणि त्या मनात कोसळली अशी असते, म्हणजे असं माझी व्याख्या आहे. पोचलंच पाहिजे. हा, तर ती कविता, अन्यथा ती कविता नाही. तर तेच फक्त की. शब्दांचा ढिगारा. बरोबर. तेच की. मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतंय काय? फक्त चांगल्या चांगल्या शब्दांची गुंफण करून देते, पण त्याच्यामध्ये ओलावा नाही, आहे तो कोरडेपणा, अस्सलपणा नाही, आहे ती नकलच. कारण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना, कृत्रिम बुद्धिमत्तेतून ते जन्माला आलेलं आहे. मग आता काही थोडेसे वेगळ्या प्रश्न आहेत की ग्रामीण भागातील महिलांसाठी, मुलींसाठी तुम्ही काय सांगाल, सल्ला द्याल? म्हणजे तुम्ही आता त्या भागातून आलात, ती प्रतिभा घेऊन आलात, त्याला तुम्ही आता छान आकार देताय. मग अशाच ग्रामीण भागातल्या महिलांसाठी, तुमच्या बहिणींसाठी काय सांगाल? नाही, सगळ्यांसाठीच असेल, म्हणजे फक्त ग्रामीण मध्येच असं नाही म्हणणार मी, सगळ्यांसाठीच. म्हणजे बाई बाईच असती, महिला वर्गांना. हा, बाई बाई असती ती, ना ग्रामीण असते ना शहरी असती, ती बाई बाईच असती. मग त्याच्यामुळं मला वाटतं की बाईना बाईची जर साथ दिली तर जे कुचंबना बाईचीच होती ते थांबल. जेवढी बाईला उघडं करू शकते ना तेवढं पुरुष पण नाही करू शकत, कारण बाईच्या आतल्या गोष्टी बाई जास्त पसरवते, तेवढा पुरुष नाही पसरू शकत. जर एखादी मैत्रीण शॉपिंगला गेली तर ते शॉपिंग त्या दोघी पुरतच राहावं, ते नवऱ्यापर्यंत पोहोचले की ते गावभर पोचतं. मैत्रिणींनी काय घेतलं ही माझ्या नवऱ्याला मी सांगायची काय गरज आहे? ज्यावेळेस बाईचं बाई पण जपल ना, बाईला सपोर्ट करेल ना, त्यावेळेस जे अत्याचार होतात, जे बाईची कुचंबना होते, बाईचं जिवंत मरण होतं ना, ते थांबल. कारण मला असं वाटतं की बाईच बाईला सक्षम करू शकते. बाईच जर बाईला जोपासायला कमी पडली ना तर ती कुठंतरी शोषली जाणारच आहे. त्याच्यामुळं बाईनी बाईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. म्हणजे आता कुठल्याही गोष्टीत कसं होतं की बाईला सपोर्ट करायला बाई पटकन पुढं नाही येत. एक वेळेस पुरुष नाही विचार करणार, पण बाई विचार करते. बाई खूप छान दिसतेस तू आज, किती छान लिहिलं तू, असं बाई पटकन नाही म्हणत. जितकं जर पुरुषाला एखाद्या आवडलं आपलं तर तो म्हणतो हा ताई छान लिहिलं. तसं बाई जर चार ऐकत असतील तर त्या फक्त बघतील आणि शांत राहतील. कौतुकाची थाप बाईच्या पाठीवर बाई पटकन नाही मारत, तिथं ती कमी पडते असं मला वाटतं. बाईच बाईला समजून घ्यायला कमी पडते. त्या बायांनी थोडस कमी तर कुठं, संकुचित वृत्ती आहे किंवा ती ईर्ष्या आहे, ते संपवलं पाहिजे. संकुचितपणे संपवलं पाहिजे, ईर्ष्या संपवली पाहिजे, तुलना आहे. कसं होतं की मी नाही ना भोगलं, मी सुख नाही ना भोगलं, मी फिरायला गेली नाही ना, तर ती दुसरी जाते ना, मग तिच्याकडं बोट दाखवा, मग तिला कमी लेखा, तिला नावं ठेवा, नका असं करू. त्याच्यामुळं बाईनी बाईची मैत्रीण व्हावं. नातं कुठलं पण असू द्या, नातं नाही मॅटर करत. म्हणजे खूप सासू सुना पण छान असू शकतात आणि मायलेकी पण एकमेकाच्या झिजे उपटू शकतात. म्हणजे एवढं आहे, म्हणजे असं काही नसतंय, नात्यापाशी काही नसतं. ठीक आहे. आता मला हे सांगा की हे घर, संसार आणि आपली स्वप्न समतोल कसा साधता तुम्ही? घर, संसार, तुमचंही स्वप्न आहे ना की ह्या तुमच्या लेखनाला एक चांगलं व्यासपीठ मिळावं, ह्याच्यासाठी तुम्ही धडपडता सातत्याने. सगळं समतोल कसं साधता? जे आहे ना त्यात प्रत्येक भूमिका मला 100% बजवायची असते. म्हणजे पत्नी झाले तरी ते करायचे मला 100%, आई झाली तर ते करायचे. म्हणजे प्रत्येक नातं 100% करून, म्हणजे जपून, मी न्याय देऊन मी माझं पण 100% मला जपण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं दुसऱ्यांना जपायला मी विचार नाही करत, म्हणजे नाही का असं ऍडजस्ट नाही करत. पण कदाचित मला स्वतःला जपायला ऍडजस्ट करावं लागतं. जर मी समोरच्यांना मी 100% न्याय देत असेल ना तर 99% मी मला स्वतःला देते.
म्हणजे असं नाही होत, समतोल नाही होत, कदाचित झुकतं माप कायम दुसऱ्यासाठीच माझ्याकडून राहतं आणि थोडस कमीपणा मी मला घेते. ओके. हम्म. मग राधिका, तरुण लेखकांसाठी तुम्ही काय सांगाल की कसं असावं? आता जे नवतरुण आहेत, तुम्हाला बघून कोण प्रेरणा घेऊन शिकत असेल किंवा आधीपासून लिहित असेल, तरुण असेल, तरुणी असेल, यांना तुम्ही काय सल्ला द्याल, सांगाल? फक्त वास्तवाशीच लिखाण कायम ठेवावं. अस्सलपणा, प्रामाणिकपणा, दुसऱ्याचे शब्द पळवून, ह्याचे 2 पळवून, त्याचे 4 पळवून कविता कधीच कुणी करू नयेत. कारण प्रत्येक शब्द हा ज्या त्या लिहिण्याचं अपत्य असतं. आणि उगाच कुणाचा हात कुणाचा पाय पळवून काय ते लेखन नाही होत, ते जास्त दिवस टिकत पण नाही. सुचलं लिहा, नाहीतर लेख लिहा डायरेक्ट. प्रत्येक वेळेस कविताच करायला पाहिजे असं काही नाही. जे काय लिहाल, 2 शब्द लिहिले तर स्वतःचीच लिहा. म्हणजे तुम्ही असं म्हणता की फक्त लिहित राहा. मग कविता असू द्या, लेख असू द्या, व्यक्त होण्याचं सर्वात सुंदर माध्यम लिहिणं आहे. मग त्यासाठी सगळेच गाणी कविता नाहीत होत. कधी कधी असं होतं ना, बेसूर आयुष्य चालण्यापेक्षा काहीतरी कागदावर उतरणं कधी पण चांगलं. कुणीतरी याचा बघ असं म्हटलंय की जर हिटलर लिहित असताना तर त्यांनी एवढी दहशत केली नसती. त्याला व्यक्त होता जर आला असतं कागदावर. म्हणजे मला असं वाटतं की जो माणूस कागदावर व्यक्त होतो ना, तो बऱ्याचशा हिंसा आपल्या मनात निर्माण झालेल्या त्या कागदावर पण उतरवतो. हिंसा, भावना, खदखद, गुंता, राग, एखाद्याची किळस सगळं उतरतं तिथं. एकतर तुम्ही शांत बसा, शांत राहा, किंवा मग कागदा उतरून. मला सांगा की रोज लिहायची सवय कशी लावावी? नाही, रोज लिहायची नाही, असू दे ना, कविता नंतरचा भाग, आधी लिहायला तर चालू करूयात आपण. मग काय लिहावं आम्ही? काय नाही, राम राम लिहा. नाही, असं नाही, म्हणजे जे वाटलं, जे असं नाही हो, प्रत्येकाला काहीतरी बोलायचंच असतं, काहीतरी सांगायचं असतं, स्वतःच्या मनातलं व्यक्त व्हायचंच असतं. कुणाचं ना कुठं थोडासा तरी गुंता होतो मनाचा. मग ते प्रत्येक वेळेस तुम्ही नाही सांगू शकत. मग त्यावेळेस तुम्ही व्यक्त व्हा, कुठे व्हा. मग लईच लय आता तर ना साधं सोपं माध्यम निघले, ते स्टेटस टाकायचं. तिथं 2 शब्द लिहा, काय नाही, जिथं पोचायचं तिथे पोचतंय आणि आपलं मन रिकाम होते. छान. समजा आपल्या लेखनावरती जर टीका झाली तर आपण काय करावं? नाही, जर आपण आपली भावना व्यक्त केली तर समोरच्यानी कशी घेतली ह्या गोष्टीवरचा विचार आपण करूच नाही. कारण ती भावना आपली आहे. आपला पद त्यांनी तपलं म्हणून का सांभाळावं आणि त्यांनी त्याला का गुंजरावं? आपण अपेक्षा नाही करायची. कारण जे आपल्याला चांगलं वाटतं ते समोरच्याला चांगलं वाटेल असं थोडंच आहे. बरोबर. प्रगल्भता पाहिजे ना, म्हणून ती अपेक्षाच नाही करायची. आता कविता जरी सादर केली ना, तिथे 100 लोक असतात. मग त्या कविता थोडंच ते 100 लोक ऐकतात, त्यातली 10-15 जण गप्पा आणत असतातच की. मग आपण हा टास नाही करायचा की 100 लोकांनी ऐकावं. एकाने जरी ऐकली ना 100तल्या, कवितेचं सार्थक झालं. काही रॅपिड फायर क्वेश्चन आहेत, म्हणजे पटपट उत्तर द्या, दोन्हीपैकी एक निवडा. कविता की कथा? कविता. गाव की शहर? गाव. पुस्तक की मोबाईल? पुस्तक. पैसा की प्रेरणा? प्रेरणा. एका शब्दामध्ये आई? आयुष्याचा गाभा, जगण्याचा गाभा. तुमच्या एका शब्दात वडील? जीवनाची पायाभरणी. एका शब्दात ग्रामीण महाराष्ट्र? जिथं विकासाला पाय आडवे घातले जात नाहीत. जसं म्हणजे महाराष्ट्र जवळजवळ कुठला का ग्रामीण भाग असताना फक्त महाराष्ट्राचाच नाही, पण शक्यतो जास्त विकासाला कधी कुणी आडवं पडत नाही.
म्हणजे ग्रामीण भागात तरी नाही का असं हम्म. एकमेकाला धरून चालतात, एकमेकाच्या दुःखात सुखात सहभागी असतात. हम्म. थोडं चटणी नसेल मीठ नसेल तर ते एकमेकाला विचारतात. दुसरी गोष्ट की तुमच्यात ते आता कसं झालंय शहरात डायरेक्ट वास आल्यानंतर कळते की माणूस आत मेलाय म्हणून. तसं गावातले लोक जर तासभर नाही दिसला नाही कुठला माणूस तरी ते जाऊन बघून येतात का लय आला म्हणून. होय होय होय. मग ते जे ना जिवंतपण ते फक्त सगळीकडे ग्रामीण भागातच बघायला भेटत. हम्म. जरी एक म्हणजे लोकांची ना काही टायमिंग असतात, सकाळ संध्याकाळ असते, दुपार असते, कधी ना कधी कुठं तरी तो एक माणूस फेरफटका मारत असतो. ज्या दिवशी नाही मारला त्या दिवशी ते अख्खं गाव तरी त्याला विचाराल, कुठल्या ना कुठल्या स्वतःच्या सवडीने विचाराल, पण विचाराल तू नाही रे दिसलास. हम्म. एक जिवंतपणा. जिवंतपणा, एका शब्दामध्ये प्रेम काय? समर्पण. ओके. एका शब्दामध्ये संघर्ष काय आहे? जिवंतपणच म्हणेन ह्याला पण. कारण संघर्ष तुम्हाला जिवंत ठेवतो. ज्या दिवशी माणूस संघर्ष करणं सोडतो त्या दिवशी तो मृतवत होतो. श्वास घेणं पण संघर्षच आहे. एका शब्दामध्ये यश. समाधानाची पायरी. ओके. आता मला सांगा की अशी कोणती कविता आहे जी लिहिताना तुम्ही स्वतः रडलात? बऱ्याच अशा आहेत की नाही का असं. एकच. आणि असेल तर सादर पण करा. नाही, कारण कुठलीच कविता असेल काय असेल ना ती भावनेशिवाय किंवा त्या काहीतरी झाल्याशिवाय ती अशीच नाहीयेत. हा. पान नंबर सांगा. भान. पान नंबर किती? 93. हम्म. जगायचे आहे मला आयुष्याच्या संध्याकाळी. जगायचे आहे मला आयुष्याच्या संध्याकाळी. मरण्याचाच प्रयत्न करत होते ऐन तारुण्याच्या वेळी. बापरे. फुलण्यातला आणि सुकण्यातला फरक ठाऊकच नव्हता मला. फुलण्यातला आणि सुकण्यातला फरक ठाऊकच नव्हता मला. जगणंच फुलणं असतं कळलं शेवटच्या क्षणाला. जगणंच फुलणं असतं कळलं शेवटच्या क्षणाला. जगण्याला जगण्यापेक्षा निभावलंच खूप. जगण्याला जगण्यापेक्षा निभावलंच खूप. त्यामुळंच जगण्याचे वाटलेच नाही अप्रूप. आता मला जगताना वाटतंय समाधान. आता मला जगताना वाटतंय समाधान. जगण्यासाठी जगण्याचं आलंय थोडं भान. जगण्यासाठी जगण्याचं आलंय थोडं भान. छान. तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत काय आहे? माणूस म्हणून स्वीकारलं नाही ह्याचं. कदाचित मला पण भावना नाहीत ह्या गोष्टी कधी कधीच कुणाच्या लक्षात नाही आल्या. खंत ह्याची नक्कीच आहे मला की माझ्या आयुष्यात असा एक खांदा नाही की जिथं बिंदास डोकं ठेवून मी रडल. एकही खंदा नाही. खांदा त्याच खांद्या आपण डोकं ठेवून रडू शकतो जिथं ते रडणं कळतं पोचतं. जिथं शब्दाची गरज नाही. बरोबर. जर तुम्हाला तुमच्या हसण्याचं कारण द्यावं लागत असेल, तुमच्या रडण्याचं कारण द्यावं लागत मौनाचं असेल, कारण आहे, सगळ्या गोष्टींचं कारण द्यावं लागत असेल ना तर मग ते नातं कधीच पूर्ण नाही असं मला वाटतं. नातं एक असंही असावं ते शब्दांच्या पलीकडे असावं. तुमचं अपूर्ण स्वप्न कोणतं जे अर्धवट राहिलंय? म्हणजे नाही अजून मी त्या स्वप्नाच्या आत्ताशी प्रवासाला लागले. मला नक्कीच म्हणजे माझी एक इच्छा आहे मरावी परी कीर्तिरूपे उरावे. बरोबर. ज्यावेळेस मी हे जग सोडून जाईल ना ती मी एक नामवंत लेखिका म्हणून मी हे जग सोडून पहिल्या जाईल. भागामध्ये हे नमूद केलेलंच आहे की कला माणसाला जिवंत ठेवते. आणि ही कला आहे आणि हे साहित्य आहे हे तुम्हाला अजर आणि अमर करत आहे. तुम्ही आधीच अजर अमर आहात तुमच्या या शैलीतून या कलेच्या माध्यमातून.
नाही, फक्त झरा म्हणून उगवण्यापेक्षा समुद्र म्हणून पसरणं कधीही चांगलं. छान. लोकांनी तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं? माझ्या जिवंतपणासाठी, माझ्या माणूसपणासाठी. थोडासा वेगळा प्रश्न विचारू. हम्म. जर तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं उरलीत शेवटची, तर तुम्ही काय लिहिलं असतं त्या 5 मिनिटात, शेवटच्या 5 मिनिटामध्ये? मी काहीच नसतं लिहिलं कदाचित. ज्यावेळेस तुमच्याकडं खरंच तुम्हाला तुमच्याकडे वेळ नसतो ना, त्यावेळेस तुम्हाला वाटतं तुम्ही शांत राहणं पत्करावं. कारण सगळे शब्द बोलत नाहीत आणि सगळाच कोरेपणा अव्यक्त नसतो. कधी कधी संपताना कोरं पण व्हावं नवीन अध्याय लिहिण्यासाठी. छान. तुमच्या आयुष्यातला असा प्रसंग जो आजपर्यंत तुम्ही कुठंच सांगितला? जो हे पॉडकास्ट मध्ये सांगितलं. पहिल्या भागात का? हा, तर आता आपण दुसऱ्या भागात आहोत, तुम्ही पुन्हा सांगा. तेच की, म्हणजे लग्नानंतरच्या त्यात खेळ बसत होत्या, तो मी मला त्रास करून घेतल्यामुळे बसत होत्या. हे मी अजून कोणालाच बोलले नाही, कोणाला माहित पण नाही. या अगदी- माध्यमातून आता सर्वांना कळेल. हा, आणि हे कारभाऱ्यांना पण नाही माहिती, म्हणजे माझ्या नवऱ्याला पण नव्हतं माहिती. हं. म्हणजे आज पहिल्यांदाच मी बोलते, कारण मला असं वाटतं की आपण जे बोलतोय ते समोरच्याला ऐकायला पण गेलं पाहिजे. आणि जरुरी नाही की तुम्हाला कान आहेत म्हणजे तुम्हाला ऐकायला येतं. ऐकण्याची पण एक ऐकणं आहे. ते ऐकायला जर येत नसेल तर बहिऱ्यापुढे काय ओरडायचं, म्हणजे पोचणारच नाही, ते सांगायचं कशाला. तुमच्यावर झालेला सर्वात मोठा अन्याय कोणता? मला वाटतं सगळ्यात पहिली पायाभरणी आईबाप करतात मुलांचं. जर ज्यावेळेस आईबाप स्वीकारत नाहीत ना, मी आई नाही म्हणणार, बाप म्हणणार, कारण बाप ज्यावेळेस स्वीकारत नाही ना तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही खरे असून पण जग तुम्हाला खोटं ठरवतं. तुमची ढाल बाप असतो. ज्यावेळेस ढाल तुमची गंजलेली असते ना अविश्वासाने, त्यावेळेस तुम्ही किती पण प्रयत्न केले तर तुम्ही त्यातून नाही निभावू शकत. आज तुमच्या यशामागे सर्वात मोठं योगदान कोणाचं आहे? माझ्या वेदनांचं. जर त्या नसत्या तर कदाचित मी पण नसते. कदाचित मला 5 बोटं देवाने अशीच तुपात ठेवली असती, सगळं मला पाहिजे ते मिळत गेलं असतं, मला आहे असं स्वीकारलं असतं, तर कदाचित मी लिहिते पण नसते झाले. जोपर्यंत तुम्हाला आत रग लागत नाही ना, तोपर्यंत लिखणी पण जन्माला येत नाही. हे पण खरं. तेवढंच कटू सत्य आहे. तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं अपयश कोणतं आणि त्यातून तुम्ही काय शिकलात? सगळ्याला आपलं धरणं, मानणं, तसंच वागणं, आणि सगळे खरे आहेत, सगळे चांगले आहेत असं समजून वागत राहणं. सगळे माझ्यासारखे सगळे देव आहेत असं समजून वागणं सगळ्यात चूक आहे. ती बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं. कसं आहे माहितीये का, जे तुमच्यात आहे ते तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही काळाच्या समालाला तुम्हाला जसं काळं जग दिसतं, जसं तुम्ही तुमचा पण आरसा आहात ना. जसं तुम्ही विचार करता तसं तुम्ही तर विचार करणार की तो माणूस तसा आहे. म्हणजे तुमच्यात जर चांगलं असेल तर तुम्हाला सगळ्यात चांगलं दिसणार आहे. जर तुमच्यात खोट असेल तर प्रत्येकात खोट दिसणार आहे. मग शिकायचं काय आणि बदलायचं कसं? मग हे सगळं थांबता कळालं. यावं, हा, थांबता आलं पाहिजे आपल्याला, नाही म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे. सगळ्यात मोठा शब्द आहे हा. बऱ्याचशा ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या वेळेला तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. टायमिंग हुकलं की तुमची गाडी रुळावणी घसरलीच म्हणून समजा. खरंय. समजा जर तुम्ही लेखिका नसता तर तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये असता? नाही, मी जर शाळा शिकली असती तर मग मी पोलीसच झाली असती. कारण हाणामारी करण्यात लय पाठायत होती मी. त्याच्यामुळं देताना मी पोलीसच झाली असती.
तुम्हाला आयुष्यात मिळालेलं सर्वात मोठं कौतुक आणि सर्वात मोठी टीका कोणती? एकाच वेळेस हा? हम्म. सगळ्यात कौतुक मला म्हणजे माझे एक फ्रेंड आहेत, त्यांनी ना म्हणजे असं मी त्यांना आपलं सहज बोलले होते त्यांना नाही का, की ना असं माझ्या श्वासांचं पण मला ओझं होतं. हम्म. त्या ओझं उतरवण्यासाठी काय मंत्र आहे का तुमच्याकडे? कारण ते पण साधकच आहे. तुम्ही असं बोलता बोलता बोलून गेला होता. बोलले मी त्यांना की असा कुठला मंत्र आहे का हो म्हणलं, हम्म. की मला ना माझ्या श्वासांचं ओझं होतं आणि ते मला उतरवायचंय. हम्म. तर मग मला ते अशीच म्हणले नाही का, ज्या माणसाला तुम्ही ओळख म्हणजे जास्त ओळख नाही, तुम्ही अशीच तोंड ओळख असताना एक माणूस तुम्हाला म्हणतो की तुम्हाला श्वासाचं ओझं का उतरवायचंय, तुम्हाला तर खूप मोठं होताना मला पाहिजे, तुमच्या लेखणीच्या क्षेत्रात खूप नावलौकिक मिळवलेलं तुम्हाला पाहिजे. बरोबर. म्हणजे ते माझ्यासाठी असं एक म्हणजे असं प्रार्थनेसारखे ते शब्द होते माझ्यासाठी, बरोबर. की ज्या व्यक्तीला तुम्ही आज 2 दिवसात म्हणजे थोड्या दिवसासाठी फक्त ओळखताय, हम्म. त्या व्यक्तीने एवढी ही अशी आपल्यासाठी प्रार्थना करावी. हम्म. आणि जे लोक ज्यांच्या सुखादुःखात मी आयुष्यभर राहिले, ज्यांच्यासाठी मी जळत राहिले, भोगत राहिले, सोसलं, त्या व्यक्तींना पण ते कधी फील नाही झालं की माझं नाव लौकिक हो, व्हावं, हो, माझं कुठंतरी मला हो. पुरस्कार भेटावा, असं समोरच्या व्यक्तीने ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते प्रार्थना शब्द कमी नाही मला माझ्यासाठी. सर्वात मोठी टीका? टीका नाही म्हणता येणार, पण अशा गोष्टी खूप असतात आयुष्यात की नाही का, म्हणजे तुम्ही हसता खेळता बोलता, म्हणजे जसं माणूस असेल ना तसं बोलता. जर समजा लहान मुलं आलं ना तर लहान मुलासारखं लहान मुलं बोलता, मोठे झालं तर मोठं. आणि जे असंच एका कार्यक्रमात मी बोलत असताना म्हणजे मी तोंड फिरवलं आणि एक पाठीमागची बाई बोलली, धडी येडं नाही धड शहाणं नाही. हा. आणि सगळ्यात जास्त वाईट ह्या गोष्टी वाटतं की तुम्ही ऐकलेलं असतं तुमच्यासाठी आणि ते ऐकून पण तुम्हाला अशी भूमिका करायला लागते जसं काही ऐकलंच नाही, हम्म. आणि ते करून तुम्हाला त्याच माणसाच्या पाया पडावं लागतं. बापरे. ह्याच्यासारखं मला नाही वाटत की दुसरं कुठलं वाईट किंवा कुठली टीका आहे. म्हणजे टीका म्हणजे कुठल्या एका शब्दात किंवा कुठल्या ह्यात नाही होत, हम्म. माणसाच्या वागण्यात पण त्या गोष्टी असतात. ही गोष्ट मी कधी विसरत नाही. म्हणजे त्याला मी तर म्हणेल चांगलं जवळजवळ 28-29 वर्ष होऊन गेली माझ्या लग्न झाल्यानंतर. 1-2 वर्षात मी ही गोष्ट अनुभवली होती, ती गोष्ट मी आजही विसरली नाही. हम्म. काही गोष्टी असतात ज्या घर करून राहतात. माणूस म्हणतं ना की झालं गेलं दे ना सोडून, हम्म. पण ते सोडून द्यायला पण व्यक्त व्हावं लागतं. बरोबर आहे. जर असंच तुम्हाला नाही सुटणार ते ते. भांड स्वच्छ करायचंय ना हम्म. तर मग ते तुम्हाला साफ करावं लागेल हो. आणि ती परत घाण होणार नाही ह्याची काळजी पण घ्यावं लागेल, होय. तर ते व्यवस्थित निघत राहते. असं नाही सोडून नाही देते, म्हणजे सोडून जर दिलं तर माणूस कुठंच नाही राहणार, हम्म. आणि त्यातली त्यात बाईनं जर सोडून दिलं तर काहीच नाही राहणार. हम्म. म्हणजे ती साठवते पण वाहत राहते पण, त्याच्यामुळे ते चाललंय सगळं असं मला तर वाटतं. चालेल. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, खूप काही शिकायला मिळालं, प्रेरणा मिळाली, सगळ्याच गोष्टी. आम्हाला नक्की आवडेल तुम्ही वेळोवेळी आम्हाला या तुमच्या वेगवेगळ्या कविता संग्रहातून आमच्यापर्यंत त्या कविता पोहोचवाव्यात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण राधिका मॅडमचे ई बुक्स असतील किंवा त्यांचे जे काही असेल, राधिका मॅडमचा नंबर आपण शेअर करतोय मित्रांनो. तुम्हाला जर का ही पुस्तकं पाहिजे असतील नक्की ऑर्डर करा. म्हणजे अस्सलपणा आहे त्या कवितांमध्ये. तुम्ही आपल्या पॉडकास्टमध्ये त्या कविता ऐकलेल्या असतील. राधिका, खरंच धन्यवाद. तुम्ही इंदापूरहून इथं आलात या पावसाळ्यामध्ये. ऑगस्ट महिना चालू आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही इथं येऊन आम्हाला एवढा वेळ दिलात, अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला पण इथं तुम्ही बोलवलं एवढं आपुलकीनी मला बोलतं गेलं त्याच्याबद्दल पण धन्यवाद. सगळ्या पूर्ण टीमचे धन्यवाद. कॅमेरामन, सपोर्ट बॉय, सपोर्ट गर्ल्स, सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.